हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2023 पेपरमधील क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहोत. पहा, सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. आता क्वेश्चन 2A काय दिला आहे पहा आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज एनी 2. आता क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असणार आहेत. त्यापैकी आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा ॲक्टिव्हिटी काय दिली आहे. इन द अबाव फिगर अँगल यल इज इक्वल टू 35 डिग्री. आता या फिगरमध्ये आपल्याला अँगल यल 35 डिग्री दिलेला आहे. फाइंड वन मेजर ऑफ आर्क एम एन. आपल्याला या आर्क एम एनचं मेजर फाइंड करायचं आहे. आता अँगल एम एल एन आपल्याला दिलेला आहे 35 डिग्री. अँगल एम एल एन हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि आर्क एम एन ही काय आहे, या अँगलची इंटरसेप्टेड आर्क आहे आणि इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं. मग अँगल एम एल एनचं मेजर जर 35 डिग्री असेल तर या इंटरसेप्टेड आर्कचं मेजर किती असणार आहे, 70 डिग्री असणार आहे. सेकंड काय दिलं आहे पहा, मेजर ऑफ आर्क एम एल एन. आपल्याला या एम एल एन आर्कचं मेजर फाइंड करायचं आहे. आता या कंप्लीट सर्कलचं मेजर किती असणार आहे, 360 डिग्री. आर्क एम एनचं मेजर किती येईल, 70 डिग्री. मग आपण काय करू, या कंप्लीट सर्कलच्या म्हणजेच 360मधून आपण 70 डिग्री मायनस केल्यावर आपल्याला मेजर ऑफ आर्क एम एल एन मिळेल. पहा, सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. सोल्युशन काय दिलं आहे पहा, अँगल यल इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क एम एन. रिझन काय दिलं आहे, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिरम. अँगल यलचं मेजर इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क एम एन. हा आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिरम दिलेला आहे. देअरफॉर अँगल यल इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क एम एन. आता अँगल यलचं मेजर आपल्याला दिलेलं आहे 35 डिग्री. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 35 डिग्री. आता हा 2 काय केलं, या साईडला घेतला. या ठिकाणी डिव्हाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 2 × 35 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एम एन दिलेला आहे आपल्याला. देअरफॉर मेजर ऑफ आर्क एम एन इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन करून या बॉक्समध्ये लिहायचं. 35 × 2 किती येईल, 70 डिग्री. म्हणजेच मेजर ऑफ आर्क एम एन किती येईल, 70 डिग्री. नेक्स्ट पेजवर पाहू आपण. सेकंड काय दिलेलं आहे पहा आपल्याला, मेजर ऑफ आर्क एम एल एन इज इक्वल टू डॅश डॅश मायनस मेजर ऑफ आर्क एम एन. रिझन काय दिलेलं आहे, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. डेफिनेशन काय आहे, मेजर ऑफ आर्कची, मेजर ऑफ द मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आर्क एम एन ही मायनर आर्क आहे आणि आर्क एम एल एन ही मेजर आर्क आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 360 डिग्री. एम एन ही काय आहे, मायनर आर्क आहे आणि एम एल एन ही मेजर आर्क आहे. एम एन या आर्कचं मेजर आपल्याला 70 डिग्री मिळालेलं आहे. मग या एम एल एन या मेजर आर्कचं मेजर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या कंप्लीट सर्कलच्या मेजरमधून म्हणजेच 360 डिग्रीमधून या आर्क एम एनचं मेजर मायनस करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, बॉक्समध्ये 360 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 70 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क एम एल एन इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर लिहायचं आहे. या बॉक्समध्ये 360 डिग्री मायनस 70 डिग्री किती येईल, 290 डिग्री. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 290 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. सेकंड ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. शो दॅट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा सोल्युशन, LHS लिहून घेतलेले आहे. LHS काय पहा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. कॉट थिटा म्हणजेच काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटा म्हणजेच काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा दिलेला आहे आपल्याला. आता या बॉक्समध्ये काय येईल पहा, खाली काय दिलेलं आहे आपल्याला, डिनॉमिनेटरला या दोन्हीची मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजेच या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं असणार आहे. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे या बॉक्समध्ये येईल कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटा इंटू साइन थिटा काय येईल, साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे या बॉक्समध्ये येईल साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येते, 1. म्हणजे या ठिकाणी 1 दिलेला आहे आणि डिनॉमिनेटरला साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता 1 इथं 1 या ठिकाणी का आलेलं आहे, याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी यूज केलेली आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू. आता हेच कसं लिहिलेलं आहे पहा, 1 अपॉन साइन थिटा इंटू या ठिकाणी काय येईल, 1 अपॉन कॉस थिटा. न्यूमरेटर सेपरेट करून लिहिला, 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळेल आपल्याला, 1 1 जर 1 साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा येईल.
इज इक्वल टू आता 1/sin थिटा म्हणजेच काय कोसेक थिटा इंटू 1/cos थिटा म्हणजेच काय सेक थिटा आणि आपलं RHS काय आहे कोसेक थिटा इंटू सेक थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. थर्ड ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. थर्ड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा आपल्याला. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. एका स्पिअरची आपल्याला रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि आपल्याला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. सोल्युशन पहा. सरफेस एरिया ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4πr². फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला 4 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r². r म्हणजेच रेडियसचा स्क्वेअर. किती दिलेले आहे रेडियस 7 म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 7 स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला 7चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 22/7 इंटू 7चा स्क्वेअर काय येईल आता 7 7 जार 49 म्हणजेच या बॉक्समध्ये येईल 49 इज इक्वल टू आता या ठिकाणी भाग जाईल पहा 7 1 जार 7 7 7 जार 49 म्हणजे या ठिकाणी 7 येईल. पहा मी या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. 4 इंटू 22/7 इंटू 49 भागवलं पण 7 1 जार 7 7 7 जार 49 म्हणजेच काय राहिलं पहा हे 7 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 22 इंटू 4 किती येईल 88 म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 88. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर डॅश डॅश स्क्वेअर सेंटीमीटर. आता 88 इंटू 7 करून काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचं आहे. 88 इंटू 7 मल्टिप्लिकेशन करू आपण 88 इंटू 7 7 8 जार 56 6 कॅरी ओवर 5 7 8 जार 56 प्लस 5 61 आन्सर किती मिळाला 616. या बॉक्समध्ये लिहू आपण आन्सर 616 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची होती. आता आपण क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व करू. कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज एनी वन. आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी 3 मार्क्ससाठी असणार आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. इन ट्रँगल PQR सेक PM इज अ मेडियन. आता ट्रँगल PQR मध्ये PM ही काय आहे मेडियन आहे. मेडियन आहे म्हणजे आणि MR काय असणार आहे इक्वल असणार आहे. Angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y respectively. काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला अँगल PMQचा बायसेक्टर MX आहे आणि अँगल PMRचा बायसेक्टर MY आहे आणि हे बायसेक्टर्स काय करतात ट्रँगलच्या PQ आणि PR या दोन साइड्सना पॉईंट X आणि पॉईंट Y मध्ये इंटरसेक्ट करतात. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. प्रूव्ह दॅट XY पॅरलल QR जी लाईन आहे XY पॅरलल QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन पहा काय दिलं आहे. इन ट्रँगल PMQ रे MX इज द बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. रे MX हा काय आहे या अँगल PMQचा बायसेक्टर आहे. देअरफॉर MP/MQ इज इक्वल टू MP/MQ इज इक्वल टू काय येईल पहा. अँगल बायसेक्टर थिरम काय आहे आपला. द बायसेक्टर ऑफ अन अँगल डिव्हाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच हा अँगल बायसेक्टर काय करतो या अँगलच्या अपोजिट साईडला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच PM/MQ इज इक्वल टू काय येईल PX/XQ. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल PX/XQ. PX/XQ. सिमिलरली इन ट्रँगल PMR. आता या ट्रँगल PMR मध्ये रे MY इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PMR. रे MY हा काय आहे अँगल PMRचा बायसेक्टर आहे. देअरफॉर MP/MR इज इक्वल टू MP/MR इज इक्वल टू काय येईल या अँगलची अपोजिट साईड कोणती आहे ही. हा बायसेक्टर काय करतो अँगलच्या अपोजिट साईडला काय करतो डिव्हाइड करतो PY/YR इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच PM/MR इज इक्वल टू काय येईल PY/YR. म्हणजे या ठिकाणी काय येईल PY/YR. रिझन दिलेलं आहे आपल्याला थिरम ऑफ अँगल बायसेक्टर. या ठिकाणी पण रिझन दिलेलं आहे थिरम ऑफ अँगल बायसेक्टर. हे इक्वेशन 1 आहे हे इक्वेशन 2 आहे. या ठिकाणी पण काय केलेलं आहे पहा. हा जो अँगल बायसेक्टर आहे या अँगल बायसेक्टरनं काय केलेलं आहे या अँगलच्या अपोजिट साईडला डिव्हाइड केलेला आहे PX/XQ इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच PM/
एम क्यू इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स क्यू. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे पी एक्स अपॉन एक्स क्यू. बट एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर. आता या ठिकाणी एम पी काय आहे, इक्वल आहे, ही मेडियन आहे. आणि एम क्यू अपॉन एम आर, क्यू आणि एम आर सुद्धा काय आहे पहा, इक्वल आहे. एम क्यू आणि एम आर इक्वल आहे, कारण पी एम ही काय आहे, मेडियन आहे. म्हणजेच काय करते, ही या क्यू आरचे 2 इक्वल पार्ट्स करते. म्हणजेच क्यू एम आणि एम आर इक्वल आहे. म्हणजेच एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर. रिझन दिलेलं आहे आपल्याला, ॲज एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. हेन्स एम क्यू इज इक्वल टू एम आर. हे दोन रेशो इक्वल आहेत. म्हणजेच एम क्यू आणि एम आर काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. देअरफोर आता या ठिकाणी पहा, लेफ्ट साईड इक्वल आहे, म्हणजेच राईट साईड सुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे लेफ्ट साईड इक्वल आहे, म्हणजेच राईट साईड सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल पहा, पी एक्स अपॉन एक्स क्यू, या बॉक्समध्ये येईल एक्स क्यू आणि इथे वाय आर दिलेला आहे. वरच्या बॉक्समध्ये काय येईल, पी वाय. रिझन दिलेलं आहे आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. देअरफोर एक्स वाय पॅरलल क्यू आर. तर काय दिलेलं आहे पहा, पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. म्हणजेच एक्स वाय, लाईन एक्स वाय ही काय असणार आहे, क्यू आरला पॅरलल असणार आहे. रिझन दिलेलं आहे आपल्याला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. ही जी लाईन आहे एक्स वाय, ही लाईन काय करते, या ट्रायंगलच्या दोन साईडना काय करते, इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिव्हाइड करते. पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. म्हणजेच लाईन एक्स वाय ही क्यू आरला पॅरलल असणार आहे, अकॉर्डिंग टू कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा आपल्याला, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी वेअर पी इज द मिड पॉईंट ऑफ अ लाईन सेगमेंट ए बी विथ ए -4,2 अँड बी 6,2. आता या ठिकाणी आपल्याला लाईन सेगमेंट ए बी दिलेला आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. या ठिकाणी पी हा काय आहे, या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय आहेत. आणि आपल्याला या मिड पॉईंटचे काय करायचे आहेत, कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. हा सॉल्व करू आपण. सोल्युशन, सपोज -4,2 इज इक्वल टू x1 y1. म्हणजेच एचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर केलेले आहेत. अँड 6,2 इज इक्वल टू x2 अँड y2. आणि या पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर केलेले आहेत. अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर आणि पीचे कोऑर्डिनेट्स x आणि y कन्सिडर केलेले आहेत. देअरफॉर अकॉर्डिंग टू मिड पॉईंट थिरम, एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला मिड पॉईंटचा, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. मग x1 काय आहे पहा, -4. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल, -4 प्लस x2 आपल्याला दिलेला आहे 6 अपॉन 2. -4 प्लस 6 किती येईल पहा, 6 - 4 2. ग्रेटर नंबरचं साईन प्लस येईल. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे, प्लस, म्हणजेच काय येईल +2, म्हणजेच 2 अपॉन 2. आता भाग घालवल्यावर काय येईल, 2 अपॉन 2 म्हणजेच 1 येईल. y इज इक्वल टू काय फॉर्म्युला, y1 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल टू, आता y1 ते आहे पहा 2 दिलेला आहे आपल्याला, प्लस y2 किती आहे पहा, y2ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल, 2 प्लस 2 4 अपॉन 2 दिलेला आहे आपल्याला. इथे भाग घालू आपण, 2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 2. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट पी आर, पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील, 1, 2. एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 2. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.